फिरवू गवेहा करुणी तव भजना वंदितो तुझरा गजवदना वंदितो तुझरा गजवदना
कहानी मेरे सवालों का जवाब दो रखने वाली हो या हो परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो अरे नाखवा हो नाखवा गुम माहेरला जाते गुम माहेरला जाते हो नाखवा गुम माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा हो तिच्या गोवाला कोकण दाखवा तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा तेरे सामने
शब्दच होते नळाची माळा शब्दच होते माशा माझा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ जी चाहे जब हमको आवाज दो हम हैं वही हम थे जहाँ अपने यही दोनों जहाँ इसके सिवा जाना कहाँ एक प्रियकर आणि एक प्रेयसी यांच्यातलं हे संभाषण आहे. एक प्रियकर प्रेयसीला म्हणतो की मी आहे ॲसेट आणि तू लायबिलिटी. प्रियकर प्रेयसीला म्हणतोय मी आहे ॲसेट आणि तू लायबिलिटी. अगं तुझ्या सौंदर्याच्या क्रेडिटवर माझ्या हृदयाचं कॅपिटल. तुझ्या सौंदर्याच्या क्रेडिटवर माझ्या हृदयाचं कॅपिटल. उत्कृष्ट, प्रशंसनीय, खुमासदार, मार्मिक व बहारदार निवेदन करणाऱ्या निवेदिका श्रीमती वंदना शिर्के. एकमेकांशी बोला, कारण माणूस संवादच सारखा झाला. हळूवारपूर्ण संवाद संपला. नातेसंबंधाचाही झाला पुरा गुंता. कोण इथे परका आणि कोण इथे आपला. म्हणून म्हणते की गोड बोलण्यापेक्षाही तुम्ही ॲटलिस्ट बोला. हळूहळू गोडवा वाढेल नात्यांमधला. हेल्प अस टू हेल्प अदर्स या थीमनुसार प्रथम प्रत्येक महिला सक्षम असणे गरजेचे आहे. महिला कमिटी सदस्या श्रीम सुजाता जोशी याविषयी आपले विचार मांडतात. अहिल्याबाई होळकर यांनी एकदा त्यांच्या मनात आलं की आपण गीता शिकायची. मग त्यांनी पंडितजींची नेमणूक केली आणि त्यांना त्या पंडितजींनी शिकवायला सुरुवात केली. गीता सुरुवात केली. पहिला श्लोक म्हटला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. हे ऐकल्याबरोबर अहिल्याबाई तर अतिशय तीव्र बुद्धीच्या होत्या. त्यांनी लगेच सांगितलं, थांबा थांबा पंडितजी, मला संपूर्ण गीता कळली. पंडितजींना कळे ना की 2च अक्षरामध्ये यांना संपूर्ण गीता कळली कशी. त्यांना पण जाणून घ्यायचं होतं. मग त्यांनी विचारलं की कसं काय, या 2च अक्षरामध्ये पूर्ण गीता. म्हणाल्या, हो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे क्षेत्रे क्षेत्रे धर्मं कुरु. हे संपूर्ण गीतेचं सार या फक्त एका ओळीत. आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय योग्य रीतीने आणि नीतीने कार्य करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि ही मंडळी आपली असोसिएशन अधिक मोठी करण्यासाठी, त्याचा वेगाने गतीने कार्य होण्यासाठी, चैतन्य असंच कायम राहण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात. गीतेमध्ये योगाची व्याख्या फार छान केली. योग कर्मसु कौशलम. कर्मातली कौशल्यता म्हणजे योग. आणि त्या अर्थाने ही मंडळी योगी आहेत. स्वतंत्र महिला विभाग स्थापन केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या प्रमुख शिल्पा नाईक आहेत. महिला कमिटीचं या वर्षाची थीम आहे हेल्प अस टू हेल्प अदर्स. आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून जर कुणाला आपल्याला मदत करायची असेल तर स्वतः सक्षम असलं पाहिजे. त्या दृष्टीने कार्यकारिणींनी ही पुढे पावलं उचलली आहेत. हा एक फार मोठा परिवर्तनाचा क्षण आहे. संगीत आणि आयुष्य यांचा अगदी निकटचा संबंध आहे. आजच्या सूरसंगम या कार्यक्रमाविषयी बोलताना असोसिएशनचे कार्यवाह सन्माननीय श्री मारुती नलावडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात, जगावं कसं शिकवते ती गाण्याची कला. संत तुकाराम एका अभंगामध्ये म्हणतात, नाचू कीर्तनाच्या रंगी जड दुःख जाईल संगी. अभंगाचा अर्थ असा आहे की गाण्याच्या एका ओळीनं आपलं मन हलकं होतं. केवळ एका ओळीनं.
आणि तालाच्या एका ठेक्यानं आपल्या आठवणी जाग्या होत्या. आणि म्हणून सूर लागला की आयुष्याला नवं वळण लागतं. आणि म्हणून हे गाणं महत्वाचं आहे. कारण संगीत हे केवळ कर्मणूक नाही, तर ते मनाचं चांगलं औषध सुद्धा आहे. नुसतं गाणं ऐकणं आणि गाणं ऐकवणं ही सुद्धा कला आहे. जीवनाचा जो आनंद आहे ना, हे फक्त आपल्याला गाणं देत असतं. आणि म्हणून जगावं कसं हे शिकवते ती कला, ती गाण्याची कला. आपण जमलेलो होतो मनाला नवं बळ देण्यासाठी जमलेलो होतो. आपण इथं जमलो होतो आयुष्याला नवा सूर देण्यासाठी जमलो होतो. आपण इथं जमलो होतो मन जपण्यासाठी जमलो होतो, आपला छंद जोपासण्यासाठी जमलो होतो आणि एकमेकांसोबत जगण्यासाठी जमलो होतो. एकमेकांसोबत जगणं खूप महत्वाचं असतं, ते आपण जगण्यासाठी या ठिकाणी सगळे जमलेलो होतो. खरं तर संगीत आणि आयुष्य याचा खूप जवळचा संबंध आहे, पण तो आपल्याला संबंध जोडता आला पाहिजे, जुळवता आला पाहिजे. कारण आयुष्य स्वतःच एक संगीत आहे बरं का. हे आपलं आयुष्य ना हे स्वतःच एक संगीत आहे, हे तुम्हाला आम्हाला याची कल्पना नसते. जसं आहे बघा, एखाद्या गाण्याला जो असतो ना, गाणं सुरुवात केल्यानंतर त्याला अंतरा असतो, नंतर चढउतार असतात, त्याच्यानंतर कधी मंद ताल असतो तर कधी जलद ताल असतो, त्याला लय असते. अहो आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे, या संगीतासारखंच आपलं आयुष्य सुद्धा आहे. एका कवीनं एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जीवनाच्या गाण्याला अर्थ येतो तेव्हा सुरांमध्ये आपला अनुभव मिसळत असतो. हे जे सूर आहेत ना सगळे गाण्याचे, हे आपल्या अनुभवांचे सगळे सूर असतात. आणि संगीत आपल्याला शिकवतं. काय शिकवतं संगीत आपल्याला? संगीत आपल्याला शिकवतं की अरे बाबांनो, प्रत्येक सूर महत्वाचा आहे. गाण्यात एखादा सूर हरवला ना तर संपूर्ण गाणं बिघडत नाही, त्याला पुढचा सूर सावरून देत असतो त्या गाण्याला. आयुष्याचं सुद्धा तसंच असतं. आयुष्य सुद्धा आपल्याला सावरणारे अनेक लोक असतात. शेवटी मी एवढंच म्हणेन की निवृत्ती म्हणजे आयुष्याच्या शेवटचं कडवं नाहीये. अशी अनेक कडवी आपल्याला राज्यात येतात, आपल्या आयुष्याची कडवी. कदाचित शेवटचा सूर संत असेल, पण त्या आयुष्याचं सार दडलेलं असेल. हे आपलं असंच आपलं आयुष्य आहे. म्हणून मी सांगेन, गाणी ऐका, गाणी ऐकवा, गुणगुणा. कारण जोपर्यंत मन गात आहे तोपर्यंत आयुष्य जिवंत आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची नाळ संगीताशी जोडली गेलेली आहे. हे उदाहरणादाखल आपल्या प्रभावी भाषाशैलीत सांगताना असोसिएशनचे तसेच सूरसंगम कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री क्षीरसागर सर. या ज्या मुळावकर मॅडम आहेत त्यांच्या आईचं नाव आहे नलिनी कुलकर्णी. यांना इंडिया ओल्ड रेकॉर्ड्सचं एक मोठं बक्षीस दिलं गेलं आहे, कारण 25 वर्ष सातत्याने हस्तलिखित दिवाळी अंक तयार त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या घरामध्ये तबला गग्ग्याच्या जवळजवळ 20 जोड्या आणि बाकी अनेक वाद्य तिथे आहेत. आणि सगळ्या हॉलमध्ये अनेक नामवंत गायकांची पोर्ट्रेट्स वगैरे तिथे लावलेले आहेत. त्यांचे जे आजोबा आहे ते विठ्ठलराव सरदेशमुख, हे संगीत क्षेत्रातलं मोठं नाव आहे. सवाई गंधर्व महोत्सव आपण ऐकलाय, पण सवाई गंधर्व महोत्सवाची पायाभरणी ज्यांच्या घरात झाली ते ह्या कुलकर्णी मॅडम आणि त्यांची लेख ते आपल्या सभासद आहेत. गेलो, बसलो, बोलणं झालं आणि सहज त्याने असं म्हटलं मला, सर माझे मिस्टरी चांगले गातात बरं का. आणि जरा सहज असं मिठानं म्हटलं, अहो गा की तुम्ही थोडंसं. खरं म्हणजे पुरुषांना ह्या गोष्टी बऱ्याचशा कधी कधी अवघड असतात, पण तेही गृहस्थ अतिशय सुंदरपणे त्यांनी गीत सादर केलं. आणि माझ्याबरोबर जे खडपे होते त्या खडपेंचाही आवाज सुंदर आहे, त्यांनी एक गीत सादर केलं. आणि एक चांगली अशी मैफल न ठरवता स्वप्नात नसलेली त्या दिवशी आम्ही अनुभवून गेलो. एक सुंदर कार्यक्रम त्या दिवशी झाला आणि त्यांचा मुलगा सुद्धा संगीत क्षेत्रामध्ये फार मोठ्या कलाकारांनी त्याची कला सादर करत असतो. कधी शक्य झालं तर आपण त्यांना इथे आवर्जून बोलतो. संगीत हे नेहमी मन शांत करणारं असलं पाहिजे, मन प्रसन्न करणारं असलं पाहिजे, आनंदाच्या लहरी प्रसारित करणं असलं पाहिजे, असं आपल्याला नेहमी वाटतं. खरं म्हणजे निसर्गात सगळीकडे संगीत ओतप्रोत भरलेलं असतं. आपल्याला माहिती आहे की मगाशी उल्लेख झाला मंगेश पाडगावकरांचा. मंगेश पाडगावकरांनी लिहिलेले शब्द संगीत दिलं पु ल देशपांडेंनी आणि गायलं पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.
बाकी त्याचा राग ताल सूर वगैरे आपले घनश्यामजी सांगू शकतील. भूपरागातलं ते गीत आहे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंश मनांच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळझुळतात तराणे माझे जीवन गाणे. गाणं आपण ऐकलेलं आहे. कधीतरी एकदा शांतपणाने आपण ही अनुभूती घ्या ना. ही जेव्हा आपण अनुभूती घ्याल तर संगीताची जी ताकद आहे ती सगळी आपल्याला नक्की लक्षात येईल. आपण देवळामध्ये जातो तर एक अशी पद्धत आहे की आपल्याकडे देवळामध्ये घंटा असतात. घंटे खाली वरून ते टोल वाजवायचं आहे. कारण ती जी कल्पना आहे, ते जे स्वर आहे ते आपल्यापर्यंत यायला पाहिजेत अशी त्यातली कल्पना आहे. रेल्वेची लय असेल किंवा घोड्यांच्या टापा असतील याचा उपयोग करून सुद्धा अनेक हिंदीमध्ये संगीत तयार केलं गेलं, गाणी तयार केली आणि ती ऐकताना आणि म्हणताना आपल्याला अतिशय आनंद होतो. असं हा संगीताचा कार्यक्रम आपण इथे केला. आमच्याकडे डोंबिवलीला एक रविवारी संगीत सभा म्हणून उपक्रम चालतो. गणेश मंदिरने हा जेव्हा कार्यक्रम पहिल्यांदा चालू केला तेव्हा गायक कलाकार फारसे येत नव्हते. पहिल्यांदा जेव्हा एक कलाकार असा आला की आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेट झाला होता, कुठेही त्याला काही बोलवत नाही, कार्यक्रम होत नाही वगैरे, शरण गेला गणपतीला आणि त्यांनी त्याची गणपती समोर त्याची कला सादर केली. संकल्पना एवढीच आहे, गायकाने यायचं, ठरल्या वेळाला तिथं बसायचं, आपलं गाणं गायचं. आपण गायलंय तर गणपतीसाठी गायलोय या भावनेने ते गायचंय. ऐकणाऱ्यांनी त्या भावनेनेच ऐकायचं आणि निघून जायचंय. कोणी कोणाला मानधन देत नाही, कोणी कोणाला फी आकारत नाही. आणि या रविवारी संगीत सभेमधून त्या गायकाचा जो उत्कर्ष झाला त्यानंतर आमच्याकडे वर्षानुवर्षाचं बुकिंग ऍडव्हान्समध्ये डोंबिवलीला झालेलं आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम आम्ही डोंबिवलीच्या युनिटमध्ये करतो. अनेक गायक इतकी समोर बसलेले आहेत. प्रत्येकाला असं वाटतं एकच गाणं का, दुसरं म्हणायचं नाही का. लावणी झाली, मला भावगीतही म्हणायचं आहे, मला दुसरंही काही म्हणायचं आहे, मला काही सांगायचं आहे, पण वेळ मिळत नाही. म्हणून डोंबिवलीला आम्ही असा उपक्रम चालू केला की महिन्यातला एक दिवस एक गायक, एक कलाकार, एक संगीतकार डोंबिवलीचा विधी आहे, त्याने तो अनुभवलेला आहे. तर आपण सगळ्यांनी असा जर विचार केला की ठाण्यातल्याही मंडळी नाव एवढी मंडळी गेले 2-3 वर्ष मी बोलतोय की एक संगीत विषयक कार्यक्रम आपल्या असोसिएशनला करायचा. अडचण अशी आहे की प्रत्येक ठिकाणी मला इतके नवीन नवीन चांगल्या दमाचे गायक मिळतात आपल्याकडे. कुणाला वगळायचं, कुणाला घ्यायचं, कुणाला घ्यायचं नाही. पेठे मॅडमने सुद्धा अनेक 2 वर्ष तुमच्या बरोबर होत्या. आज त्यांनी गाणं सादर केलं आपल्या समोर. ठिकठिकाणची मंडळी आहेत. काय करावं अजून त्याचं उलगडलं नाही, पण आम्ही त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू. पण हे कार्यक्रम असेच व्हायला पाहिजे. मग आपल्याला ठाण्यात असं काही करता येईल का असाही विचार करा. कोणाच्या घरी जमा 20-25 मंडळी येऊ देता. एवढी आपली घरं काही लांब नाहीये. 15-20 माणसं तर सहज बसतात. तुम्ही मनापासून गा, मनापासून, आणि एक चांगला माहोल तयार. तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा ज्ञानाप्रमाणे आपण हे जे कार्यक्रम करतो हे एक साधन आहे. आणि आपलं जे साध्य आहे ते आपल्याला सर्वथैव सक्षमतेचं जीवन जगायचं हे आपलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपण हे सगळे कार्यक्रम करतो. मनाची अवस्था चांगली असेल तर शरीराची चांगली राहते, म्हणून संगीताचे कार्यक्रम आपण करतो. आणि काही ना काही निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्र येत राहा. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, सांगण्यासारखे आहेत, पण आता ती जागा नाही. पेन्शन संदर्भात काही बाकी बोलायचं नाही असाही विषय ठरलेला होता. त्यामुळे इथेच मी माझ्या शब्दांना विश्रांती देतो. आणि शेवटची आपली नेहमीची प्रार्थना आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती.